नांदेड जिल्ह्यातल्या एका लहानशा गावातून शिक्षण घेण्यासाठी प्रथमेश जाधव पुण्यामध्ये आला। शेतीवर त्याचं शिक्षण आणि कुटुंब अवलंबून आहे। मात्र यंदा अतिवृष्टीमुळे त्याच्या शेतीतलं पीक वाहून गेलेलं आहे। त्यामुळे शिक्षणासाठीचा खर्च कसा भागवायचा याची चिंता आता त्याला लागली आहे। प्रथमेशला गरज आहे आर्थिक मदतीची आणि त्यामुळे तुम्ही त्याला थेट आर्थिक मदतही करू शकता। पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजात बीबीए प्रथम वर्षाला शिकणारा हा आहे प्रथमेश जाधव। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील हडसणी या लहानशा गावातून प्रथमेश पुण्यामध्ये शिक्षणासाठी आला। प्रथमेशनं 10वी मध्ये तब्बल 93% गुण मिळवले। त्यामुळे पालकांनी कर्ज काढून त्याला पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं। प्रथमेशनं सीईटीला चांगले पर्सेंटाईल पाडून बीबीएला प्रवेश मिळवलाय। मात्र गावाकडे पैनगंगा नदीला एकदा नव्हे 3दा महापूर आल्यानं त्याच्या शेतातील सोयाबीनचं पीक वाहून गेलंय। तसंच शेती ही खरडून गेलीये। त्यामुळे पुढील शिक्षणाचं काय होणार याची चिंता सध्या प्रथमेशला लागलीये। शिक्षणासाठी मदत हवी आहे, कारण की माझं शिक्षण बंद पडायला आलंय। म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे मला गावी परत जाण्याची परिस्थिती येते। शेतकऱ्यांना जर सरकार वगैरे करून काही मदत झाली विद्यार्थ्यांना त्यांच्या, तर खूप दिवाळी चांगली होईल सर। तेवढंच शेतकऱ्याच्या मुलाचं शिक्षण थांबू नये यासाठी त्याला गरज आहे आर्थिक मदतीची। तुम्ही त्याच्या बँक खात्यामध्ये थेट आर्थिक मदत करू शकता। नाव प्रथमेश अनिल जाधव, बँक खातं क्रमांक 3704545141 IFSC कोड आहे SBIN 0004877, बँक ऑफ इंडिया शाखा माहूर। जीपे क्रमांक आहे 8459557198। अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलाय। त्यामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी प्रथमेशला भरघोस मदत करा। कॅमेरामन विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।